महाराष्ट्राचं जे लोन आहे आणि स्टार्टअप आहे त्याचा महाराष्ट्राला बेनिफिट होईल, पण तसंच ऍग्रीकल्चर असेल, फिशर फूड्स असेल, याबद्दल स्पेशली कॉटन, हाऊ डू यू सी इट बेनिफिटिंग द स्टेट? आपण खूप चांगली गोष्ट सांगितली, कारण नवीन कॉटन मिशन जे घोषित करण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र हा कॉटन ग्रोईंग अशा प्रकारचं म्हणजे कापूस लावणारं राज्य आहे. आपल्याकडे जवळपास 55 लाख हेक्टर जमिनीवर कापूस लावला जातो. या नवीन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे. आणि त्याचसोबत मी जसं मगाशी सांगितलं की तेलबियांच्या संदर्भातला जो निर्णय आहे याच्यामुळे शेतकऱ्यांची इन्कम वाढण्याकरता एक मोठा फायदा होईल. आतापर्यंत तेलबियांच्या संदर्भात केंद्र सरकार 25% मार्केट इंटरव्हेन्शन करायची, म्हणजे भाव स्थिर राहिले पाहिजे किंवा हमी भावावर ते गेलं पाहिजे म्हणून 25% खरेदी ही केंद्र सरकार करायची. आता केंद्राने 100% खरेदी सांगितलेली आहे, त्याचा शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल.